सुपर हेल्दी टॉनिक, चवीला आंबट तुरट आणि थोडंसं गोड असणारा हा बहुगुणी आवळा. आयुर्वेदामध्ये आवळ्याचं स्थान सर्वोच्च आहे, श्रेष्ठ आहे, आयुर्वेदासाठी वरदान आहे. रोजच्या आहारात एक आवळा असायलाच हवा. शरीर शुद्ध होऊन इम्युनिटी बूस्ट होते. विटॅमिन ए, ई आणि सीनी भरपूर असल्यामुळे स्किन आणि केसांसाठी उत्तम औषध आहे. फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स रिच आहे. पित्तावर गुणकारी आहे. लोह भरपूर असतं. ॲनिमियासारख्या समस्या दूर होतात. रक्त शुद्ध होतं. कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होतं. LDL सगळ्यात बेस्ट बोनसाठी सुद्धा आहे आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा आहे. तर अशा या आवळ्यापासून आज आपल्याला इन्स्टंट आवळा चटपटा बनवायचा आहे. सध्या आवळ्याचं सीझन सुरू आहे. ज्या त्या सीझनला जी ती फळं खाल्ली जातात. कोणताही पदार्थ स्टोअर करून खाऊ नका. फ्रेश बनवा, फ्रेश खा आणि फ्रेश राहा. पण आवळा हे असं फळ आहे, त्याच्यावर कोणतीही प्रोसेस केली किंवा स्टोअर करून जरी खाल्लं तरी त्याचे गुणधर्म कमी होत नाही आहेत. तर या ठिकाणी मी फ्रेश आवळे घेतलेत. 3 आवळे घेतलेले आहेत. आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. 2 ते 3 दिवसांसाठी पुरेसा आहे. बारीक असे काप काढलेत. स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आवळे. अर्धा चमचा मेथी दाणे आणि अर्धा चमचा जिरा हे थोडंसं गरम करून घेतलेलं आहे. याची भरड करायची आहे. बारीक पावडर बिलकुल नाही करायची आहे. तर हे खलबत्त्यामध्ये छान होतं भरड केलं. मिक्सरला ते खूप बारीक होतं. हे अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे. लहान चमच्यानी 2 चमचे तेल किंवा तूप घालायचं आहे. थंडीच्या दिवसात तेलच घालायचं आहे, का तर तूप घातलं आणि हे थंड झाल्यानंतर तूपसुद्धा घट्ट होतं, म्हणून तेल वापरलं आहे. मोहरी, ओली मिरची, मेथीदाणे आणि जिरा घातलेला आहे. थोडंसं परतून घ्यायचं आहे. हिंग पावडर आणि आता आवळे घालायचे आहेत. अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे. बारीक काप काढायचे आहेत आणि करकरीत तसंच ह्याला परतून घ्यायचं आहे. जास्त शिजवलं गेलं तर ते मऊ पडतात. हळद पावडर आणि आता टेस्ट बॅलन्स करण्यासाठी मीठ आणि गूळ घालायचं आहे. गूळ हार्ड असेल तर बारीक करून घालू शकता. हे सॉफ्ट आहे म्हणून मी असंच टाकले. फक्त अर्धा मिनिट ठेवायचं आहे गूळ मेल्ट होईपर्यंत. गूळ छान मेल्ट झालेला आहे आणि आवळा चटपटा तयार झालेला आहे. इन्स्टंट आवळा चटपटा खूप टेस्टी लागतं. 2 ते 3 दिवसांसाठी बनवून खाऊ शकता. पुन्हा फ्रेश आवळे घेऊन पुन्हा बनवू शकता. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाची टीप, जास्त शिजवलं गेलं तर ते मऊ पडतं. करकरीत खायचं असेल तर फक्त अर्धा मिनिट वाफवून घ्यायचं आहे.